यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। जळगावातही पहलगामासारखा हल्ला घडण्याची शक्यता आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला अल्टिमेटम आज संपतोय। 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भारताचं नागरिकत्व स्वीकारून जळगावमध्ये स्थायिक झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानातून जळगावात आलेल्या व्यक्तींकडून शासनाचे नियम आणि अटींची पालन होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। असे धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे। आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय। जळगावातही पहलगाम सारखा हल्ला घडण्याची शक्यता आहे, कारण पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला अल्टिमेटम आज संपतोय। 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारून जळगावमध्ये स्थायिक झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानातून जळगावात आलेल्या या व्यक्तींकडून शासनाचं नियम आणि अटींचं पालन होत नाही आणि अशी गंभीर बाब आता समोर आली आहे। जे आहेत ते नागरिक जे आहेत पाकिस्तान नॅशनल आहेत ते जे आहेत ते फक्त टुरिस्ट विजावरचेच आहेत आणि सार्क विजावर आपल्याकडे कोणीही नाही। आणि टुरिस्ट विजावर जे आहेत ते सुद्धा प्रॉपर त्यांचं व्हेरिफिकेशन करून केलेले आहेत। काही रिन्युअल म्हणजे एक्सटेन्शनसाठी जे आहेत प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत। आणि LTV जे आहेत सिटिझनशिप आहेत काही, त्याच्यात सिटिझनशिपसाठी 2 आहेत आपल्याकडे आणि सिटिझनशिप व्हेरिफिकेशनसाठी 19 आहेत। सध्या जे LTV एक्सटेन्शन साठी जे आहेत रेग्युलराइज करण्यासाठी तसे 327 प्रकरणं आपल्याकडे आहेत। या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट कडून ज्याप्रमाणे निर्देश येतील आपल्याला त्याप्रमाणे आता कारवाई करण्यात येईल। याचा सर्वे करून मला वाटतं काही असे लोक किंवा जनतेला आवाहन करतो, असे लोक जर काही आपल्या लक्षात येत असतील तर आपण SP-ना किंवा कलेक्टर ऑफिसला किंवा आम्हाला कळवावं। असे लोक आपल्या जळगावमध्ये काही घातपात घडवू शकतील, म्हणून याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून असे लोक आपल्या जिल्ह्यात राहू नये याची आम्ही काळजी घेऊया। त्याच्यातले काही जे तुम्ही म्हणताय त्याच्यातले काही हिंदू बांधव पण आलेले आमच्या पाकिस्तानला, बरोबर आहे, त्याला आम्ही संरक्षण देऊन त्याच्यासाठी आमचा कायदा बनलेला आहे। पण मला वाटतं जे पाकिस्तानमध्ये फक्त इथे काहीतरी फिरण्यासाठी आलेले असतील अशा लोकांना त्यांचा जर विजा संपला असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार त्यांच्यावर।